नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार नेमका कसा करायचा याबद्दल माहिती बघणार आहोत। आणि आपण जे काही व्हिडिओ टाकत आहोत ते म्हणजे आपल्याला गणित कसं सोपं करता येईल किंवा आपल्याला गणित कठीण कसं वाटणार नाही यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि त्यामुळे हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहे। चला तर मग सुरू करूया की भागाकार नेमका कसा करायचा आणि त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे। बघा आता इथं आहे समजा 4/8, ठीक आहे। तर मग आता आपल्याला काय करायचं असतं की हा 4चा पाढा आपल्याला म्हणायचा असते आणि 4च्या पाढ्यात 8 किंवा 8 पेक्षा थोडी लहान संख्या आपल्याला आहे का असं बघायचं असते। उदाहरणार्थ इथे काय आहे की 4/9, 9/4। तर मग आता काय इथं जर आपण पाहिलं तर 4च्या पाढ्यात किती म्हणल्यावर 8 हे आले आपल्याला, तर इथं 8 दिसायला पहा आपल्याला किती 4 2 8 म्हणजे किती 2 म्हणल्यावर आपल्याला किती आले तर 8 हे आले। मग आपल्याला काय करायचं, हे 8 कुठे लिहायचे हे 2 कुठे लिहायचे हे आपल्याला माहित पाहिजे। तर किती म्हणल्यावर आले तर 2 म्हणल्यावर आले तर किती आले तर 8 हे आले तर म्हणजे 8 + 8 म्हणजे 0। हे या पद्धतीने आपल्याला करता येईल। आता या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर 4च्या पाढ्यात 9 आपल्याला दिसत नाही, बघा बरं दिसत का कुठं दिसायलेत का 9 नाही, पण या 9 पेक्षा थोडी लहान संख्या। मग तुम्ही काय म्हणसाल की ही 4 आहे सर, 4 1 4 ही लहान संख्या आहे, मग ही घेता येईल का नाही, तर काय थोडी म्हणलेली म्हणजे थोडी लहान संख्या ही 8 आहे। मग ही 8 किती म्हणल्यावर आली 2 म्हणल्यावर म्हणजे 4 2 8 आणि हे याच्यातून वजा करायचे म्हणजे 9 मधून 8 गेले 1 उरला। मग आता हे जे 2 आलेले आहेत याला आपण म्हणत असतो भागाकार, याला काय म्हणतो आपण भागाकार। आणि हे जे एक इथं उरलेलं आहे याला म्हणत असतो आपण बाकी। आणि बाकी केव्हा म्हणायचे, जर या 4ने याला जर भाग जात नसेल म्हणजे 4च्या पाढ्यात आता नाहीच तर मग याला काय म्हणायचं आपण बाकी म्हणायचं। या पद्धतीने आपल्याला हा भागाकार करावा लागतो। आता दुसरे भागाकार बघूत आपण की आणि आणखी त्याचे काय रूल आहेत। बघा आता इथं आता पाहिजे, आता आपल्याला एक गोष्ट सांगतो की सुरुवातीला अगोदर एकच अंक घ्यायचा त्याला भागायचं, नंतर मग त्याच्यातून काय उरलं हा एकच अंक घ्यायचा नंतर एकच अंक घ्यायचा, असं एक एक अंक आपल्याला घ्यावा लागतो। मग आता हे पहा, हा जर एक पाहिला आपण अगोदर सुरुवातीला घेतला तर हे 4 पेक्षा लहान आहे किंवा 4च्या पाढ्यात नाहीच आहे का नाही, 4 1 4 म्हणतो आपण। मग जर एक म्हणजे या आपण ज्याने भागायला ज्या संख्या त्याच्यापेक्षा जर लहान असेल तर मग 1च्या अगोदर कोणती असते 0। मग 4चा पाढा जर 0 पर्यंत म्हणला तर उत्तर 0 येते। एक लक्षात ठेवायचं की कोणताही पाढा जर 0 पर्यंत म्हणला तर 0 उत्तर येते। मग जर याच्यापेक्षा जर हे पहिलं अंक लहान असेल तर अगोदर 0चा भाग द्यायचा, म्हणजे काय 1चा पाढा 0 लोक म्हणायचा आहे कितीपर्यंत 0 पर्यंत, किती 0 याच्यातून वजा करायचा आहे 1 उरला, ठीक आहे। आता हा 1 उरल्यानंतर पुढे काय करायचंय, आता हे जे 2 आहेत हे या 1 जवळ घ्यायचे आणि हे दोन्ही अंक मिळून जी संख्या तयार झाली याला आपल्याला वाचायची, किती आहे हे 12 आहे। मग आता 12 किती म्हणल्यावर येतात किंवा 12च्या जवळची संख्या 12ची आहे, ठीक आहे, पण किती म्हणल्यावर 4 3 12 3 म्हणल्यावर म्हणून इथं काय करायचं आपल्याला 3 लिहायचे आणि हे 12 या 12 त्याच्यातून वजाबाकी 12 12 गेले 0। अंक संपले का नाही, एक अंक राहिलेलाच आहे, मग या अंकाला पुन्हा खाली घ्यायचं 8, ठीक आहे। आणि मग आता 8 घेतल्यानंतर आता आपल्याला 4चा पाढा म्हणायचा आहे आणि 8 बघायचे आहेत का, आहेत, किती म्हणल्यावर आहेत 2 म्हणल्यावर 4 2 8 आणि 8 मधून 8 गेले 0। या पद्धतीने आपल्याला हा भागाकार करता येईल। आता बघा दुसरा एक भागाकार पहा, दुसरा एक भागाकार पहा की समजा इथं 4 आहे आणि इथं 12 आहे, इथं 0 आहे 1 आहे आणि इथं 16, म्हणजे समजा या संख्येला आपल्याला 4ने भागायचं। मग 4ने भागायचं तर अगोदर काय करणार, एक अंक घेणार, एका अंकाला म्हणजे हे 4 पेक्षा लहान आहे म्हणून 0चा भाग देणार, 0चा भाग गेला की 0 येत असते असं तुम्हाला सांगितलंय, म्हणजे 1 मधून 0 जर गेला तर 1 उरतो, ठीक आहे। त्यानंतर आता हा 1चं काम झालं, आता हे 2 राहिले, या 2 ला खाली घेतलं 12 झालं, ठीक आहे। पुन्हा आता 12 दिसायलेत आपल्याला 4 3 12 म्हणजे 3 म्हणल्यावर आले तर किती आले तर 12 आले तर मग 12तून 12 गेले पुन्हा 0 आले। आता हा 2 आपण घेतला होता, आता आपल्याला काय घ्यावं लागेल इथं 0 घ्यावं लागेल। आता एकदा एकच अंक घ्यायचा आहे, आता या 0ला भाग द्यायला का, जर एक अंक घेऊनही जर भाग जात नसेल तर 0चा भाग द्यायचा आहे म्हणजे 0, याच्यातून ही वजा केले तर सगळे 0च राहतील, ठीक आहे। नंतर आता काय करायचं आपल्याला, पुन्हा हा 1 घ्यावा लागेल, 1 घेतला, 1 घेतल्यानंतर आता पहा या 1ला भाग जाते का, नाही जात, मग जात नाही तर 0चा भाग द्या पुन्हा, इथं 0 त्यानंतर पुन्हा 1 उरला,
आता एक उरल्यानंतर आता काय करणार आपण, हे एक घेणार इथं, घेतला एक, आणि आता किती झाले ते 11. आता 11 झाले तर आपल्याला काय करायचे की 4च्या पाड्यात 11 आहेत का शोधायचे. 4च्या पाड्यात 11 तर आपल्याला दिसत नाही. मग 11 पेक्षा थोडी लहान संख्या, थोडी लहान संख्या म्हणजे इथे 12 आहे, ही मोठी आहे, ही थोडी लहान आहे 8, ही त्याच्याहून लहान आहे पण जास्त लहान घ्यायचं नाही, थोडी लहान म्हटलेलं आहे. म्हणून मग आपल्याला हे 8 घेता येतील. मग किती म्हणल्यावर आले तर 2 म्हणल्यावर आले तर मग किती आले तर 8, आणि 11तून 8 गेले किती उरले, 3 उरले. ठीक आहे. मग आता 3 उरल्यानंतर पुन्हा आता हा 6 राहिलेला आहे. मग आता ही 6 राहिली. मग आता बघा आता काय आहेत का 36 आहे. किती म्हणल्यावर 4 9 36, म्हणजे 9 लिहायचे आणि इथे 36, आणि याची जर वजाबाकी केली तर 0. म्हणजे या पद्धतीने आपल्याला भागाकार करावा लागतो. बऱ्याच जणांना शून्याचा भाग कुठे द्यायचा हे कळत नाही, आणि हा शून्याचा भाग कळत नसल्यामुळं आपलं हे उदाहरण चुकते. तुम्ही हा पुन्हा जर करून पाहिला, एक 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 जर घेतला आणि जर हे शून्याचा जर भाग नाही दिला तर ते लगेच आपलं चुकते. त्याच्यामुळे शून्याचा भाग कसा द्यायचा हेही आपल्याला कळायला पाहिजे, आणि एक एक अंकाला भाग कसा द्यायचा तेही आपल्याला कळायला पाहिजे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.